गुंगवाडा गावामध्ये समुद्राच्या आतमध्ये असलेलं हे मंदिर तुम्हाला माहिती आहे का? तर नमस्कार मंडळी, मी आहे कृतिक बारी. तर मंडळी, डहाणू तालुक्यातील गुंगवाडा गावाजवळ समुद्राच्या आत वसलेले शिल्यादेव मंदिर हे स्थानिक लोकांच्या श्रद्धेचे एक महत्त्वाचे ठिकाण आहे. भरती आणि अहोटीच्या प्रभावामुळे हे मंदिर विशेष आकर्षण ठरते. अहोटीच्या वेळी मंदिरापर्यंत जाता येते, तर भरतीच्या वेळी मंदिर समुद्राच्या पाण्याने वेढलेले दिसते. बारी समाजातील लोक या देवाला शिल्यादेव असे म्हणतात, तर मांगेला समाजातील लोक याच देवाला हिरल्यादेव असे म्हणतात. गुंगवाडा परिसरातील समुद्रकिनारा, खडकाळ भाग आणि निसर्गरम्य वातावरण यामुळे हे ठिकाण धार्मिक तसेच पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचे मानले जाते. सूर्यास्ताच्या वेळी मंदिराचे दृश्य विशेष आकर्षण दिसते. आणि गुंगवाडा गावात असलेले या दगडाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर मंडळी, गुंगवाडा गावामध्ये दिसणारे दोन विशाल दगड स्थानिक लोकांमध्ये भीमाची कावड म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे या दोन दगडांमधील अंतर जवळपास 2 ते 3 किलोमीटर इतके असल्याचे सांगितले जाते. असे म्हणतात की कोल्हापूरची महालक्ष्मी माता गुजरातच्या दिशेने प्रवास करत असताना ती डहाणू परिसरातील विवडवेढे गावाजवळ आली. मातेचे दिव्य आणि सुंदर रूप पाहून महाबली भीम तिच्या प्रेमात पडला. भीमाने महालक्ष्मी मातेकडे विवाहाचा प्रस्ताव ठेवला. महालक्ष्मी मातेने भीमासमोर एक कठीण अट ठेवली. ती म्हणाली, जर तू एका रात्रीत वाघाडी येथील पाण्याच्या प्रवाहावर पूर्ण बांध बांधलास तर मी तुझ्याशी विवाह करीन. भीमाने ही अट तात्काळ स्वीकारली आणि कामाला सुरुवात केली. आपल्या अफाट शक्तीच्या जोरावर तो मोठमोठे दगड उचलून आणू लागला आणि बांधाचे काम वेगाने पुढे सरकू लागले. रात्रीच्या अंधारात भीम इतक्या वेगाने काम करत होता की बांध अर्ध्यापेक्षा जास्त पूर्ण झाला होता. हे पाहून महालक्ष्मी मातेच्या लक्षात आले की भीम पहाट होण्यापूर्वीच बांध पूर्ण करू शकतो. तेव्हा मातेने युक्ती केली. तिने कोंबड्याचे रूप धारण केले आणि पहाट झाल्यास भास निर्माण करण्यासाठी भांग दिली. कोंबड्याची भांग ऐकताच भीमाला वाटले की पहाट झाली आहे आणि तो अट पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे तो निराश झाला. शरमेने मार खाली घालून तेथून निघून गेला. असे मानले जाते की भीम ज्या दोन प्रचंड दगडांना कावडीसारखे वाहून आणत होता, तेच दगड आज गुंगवाडा परिसरात भीमाची कावड म्हणून पाहायला मिळतात. पराभवामुळे भीमाने ते दगड तेथेच सोडून दिले आणि पुढे निघून गेला. आज ही आख्यायिका स्थानिक लोकांमध्ये श्रद्धेने सांगितली जाते. भीमाची कावड पाहण्यासाठी अनेक जण येथे भेट देतात. निसर्गरम्य वातावरण, प्राचीन कथा आणि लोकविश्वास यामुळे हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र बनले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मला फॉलो करायला विसरू नका.